अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. ओम नमो आदेश. आपण आता पठण करणार आहोत अध्याय 29. अशी मान्यता आहे की या अध्यायाच्या नित्य पठणाने क्षयरोग दूर होईल, तसेच 3 प्रकारचे ताप जातील. ज्या भाविकांना हा अध्याय नित्य पठण किंवा श्रवण करावयाचा आहे त्यांनी अध्याय सुरू करण्यापूर्वी या ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेले मंगलाचरणम एकदा पठण किंवा श्रवण करावे. त्यानंतरच अध्याय पठणास किंवा श्रवणास सुरुवात करावी. सुरू करूयात अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमलाकांता चानुर्मर्दना वसुदेव सुता कंसारी तुझ कत्राता वासुदेवा जगदीशा शेषशाही हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा मिरविसी. जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरविसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वर्धा वनहसी. मागील अध्यायी विरहस्थिती लादली गाढत्वे वर्तरी कृती पिंगले करिता स्मशान क्षिती पूर्णतप आचारिला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरणी तत्तापाशी श्रुत करुणी सुस्थानासी येऊनिया पोहोचला. इतुकी कथा सिंहावलोकिनी चित्त धरावी श्रोतेजनी यापरी पुढे ग्रंथ मांडणी विसिद्ध अवधानी असावे. असो गर्भाद्रीत मच्छिंद्रनाथ ठेवणी गोरक्ष करावया तीर्थ महिलागी भ्रमत गिरनार प्रति पातला तेथे भेटून दत्तात्रेयासी भावे नमिली प्रेमराशी श्री दत्ते धरुणी हृदयासी आनंदाने उत्संबळाला. शिखर पद्मे मुखमंडन गोरक्षाचे कौरवळणी वदन निकट पेसविला हस्त धरून अलाई बलाई घेतसे मोहितवाणी पुसतसे त्याते म्हणे कोठेरे मच्छिंद्रनाथ तू सोडणी निरपेक्ष त्याते महिला की भ्रमतोसी. येरू सांगे पुन्हा नमोना गर्भात्री पर्वती मच्छिंद्र नंदन राहील असे स्वसुखे करून जपत्या ते योजनीय मुहूर्तपूर्ण स्वसुखासी लावेले असे तीर्थस्नानासी. मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो पर्येसा येसा वधुनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसुत वस्ता कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणती कार्य कवन भर्तरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे. अन्नोदकाचा त्याग करून सेवने आहेत ऋणपर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्षे बैसला. तरी तुवा जाऊनी तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दैवी अश्वश्वत आपले पंथी मिरवावे. त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिधला तेव्हाचे गुंतविला संकल्पाला की सोडून वैभव पंथाला नाथपंथी मिरवेन मी. तरी तया बोलासी जाना दिवस लोटून गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितले. समुच्चय गोष्ट ऐकून कथन मानत द्वी गोरक्षनंदन म्हणे महाराज तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा यापरी माते असता मग भर्तरी लोहाते आणि कनकनता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची. हे महाराज तू कृपा घन वर्षलासी मम देह कारण ते भर्तरी तरुते ज्ञान कन अन्यायसे कनसेची तव कृपा जवळी असता मग भर्तरी क्षुदेची काम वार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सुद्धिते विन्वाया की तव कामकल्पतरू मम चित्तांगणी पावला विस्तारू. तेथे भर्तरी हीन तू विचारू दरिद्राते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपले करून देईन ऐसे म्हणून वंदोनी चरण शीघ्र गती निघाला. व्यान अस्त्र जपून होटी भाळी चर्चलीची भस्मची मोठी मग व्यान मंत्री नाही पाठी गमन करून निघाला. लवता डोळ्याचे पाते क्षणे आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषात क्षिती लंगोनिया पातला. तो गोरक्ष येता स्मशाना निकट दुरुनी पाहे भर्तरी नेट तो सर्वांग दिसे अतिकृशवट अस्थिगत प्राण देखिला. मुखी तितुकीच सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा उदयताची तुटी करुणी पिंगला नेली जवळीके. ऐसी सहज ध्वनी ऐकून पाहुनी त्याचे कृशपण परम चित्ती हळवण चकचकाव माने तसे चित्ती म्हणे आहा कठीण राव आचरे परम निर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होनिया. तरी ऐसा विरह जयासी बाणला हे पूर्ण मानसी तो वर पंगी वाघवरासी कदाकाळी मानेना. तरी याते आम्ही जे बोलू तेच ते सकळ होय बोलू जैसा क्षुदेला वेळू पळवा तेथे मिरवेना. जैसा कापरासी परिस बेटे व्यर्थ होय यत्न पाठ देवी बोधिता बोध अचाट व्यर्थपणे मिरवेल की हिंगतरू अपार विपिनी त्यात मैला गरू स्थापिला वनी तया सुगंध लिप्त दुर्गंध वनी कदा काळी तुटेना.
की शर्करेचे आळीपाळी शक्रावनाच्या वेष्टीला वेलीत परी त्या कटुतोपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळे जन्मभर स्थापिले दारिद्र्य भळी ते व्यवसाय करुणी नवाळी कथा काळी चालेना तरी आता विचारेता योजवा काही बोधरहिता जाते जैसी कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की पुच्छा चक्रवेडा नीट होण्या यत्न पाडा तेवी राव झाला वेडा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होत स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवेल्या कार्या प्राप्त घडून येत सकळी का पहा राम शत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेने करुणी स्ववैभवा भंगू दिले नाहीच की बळीया रायाचे जिजने त्यासी मिरविला तो वामन मातृशत्रू फरेशधर होऊन ताता समान वही वटला न्याय करून येथे रायसई ओपावे सर्व हित संतोष मिरवून अत्रिसुता कीर्तिध्वज लावावा मग जाऊन अवंतिकेत कुल्लाळगृही संचार करीत एक गाडगे आणून तते बाटले नाम ठेविले उपरी रंगचित्र विचित्र देऊनी रोगणी केले पवित्र मग ते चमकपरणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चेपणी वरी दावी रंगदावी लखोनी जैववाडी व मृतमज्ञानी परी अंतरी हिंगो बोलतात ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे वाचले तरी ओम फस तरी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुढाळ दिसे रंग प्रकारणी असो गोरक्षनाथ ते घेऊन स्मशान वाटिके पोचला भरतिरे जवळ येताच दृष्टी सन्मुख तत्वता ठेचेचे निमित्त करून नाथ भूमीला की पडत असे अंग धरणी टाकून देत सोंगदावी मूर्छापणे त्या संधीत बाटली कवळून बाटलीला लागे निहाळी असो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेचे सावरून भोवते पाहे विलोकन बाटली झाली शतचूर्ण भोवती देखील शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटली तू कैसी फुटलीसे सकाळ मिळवणे तिचे खापर शोक करीत असे वारंवार ऊर्ध्व शब्दे गईवर लोका माझी दाखवी म्हणे आहा माझी बाटली दैवे कैसे फुटून गेली आता ती माझी परम माऊली कोणे राणी धुंडाळू आहा माय गेलीस सोडून आता तुझं वासाठी वेचीन प्राण आहा विधात्या कैसे घडून आणले तू वाया ठाई आहा माझे माय बहिणी कैसे गेलीस सोडून ताई दिशा मजला अगोनिक ओस करून गेलीस माय गे माय या ठाई तू वाचली असतीस आपुले देही मी पावलो असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण मानितो ऐसे शब्द राये ऐकून हसे करी गदगदो न चित्ती म्हणे पावलिया मरण मडक्यास काय मग करिता ऐसी अंदेश आणून चित्ती आसवार करी नृपती येरीकडे गोरक्षित चिती आरंबळे अट्टासे धरणे टाकोनी शरीर हृदय पिट्टी उभय करी आहा बाटली वाकुत्तरी ऐसे म्हणून आरंबळे म्हणे तू गेलीस माय बहिणी परी माझे आटले सुदैवपणी आहा माझा वासरमणी असता छळा गेलासे आहा बाटली माझे धन कोणे दुर्जने नेले हिरावून आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मज लागी आहा बाटली परम दुर्जटी कोणी हिरावली ममा अंदाची काठी ऐसे म्हणून वागवटी माय वदन दावी घे ऐसे म्हणून दीर्घरुदन करीत आहे अट्टा असे करून परिराव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे आहा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते पाहुणे विसरला म्हणे आश्चर्य बहुमानी म्हणे वेचिता दमडी अडका तयासाठी धरुणी आवांका नाशवंत जाणे सर्वांनी का शोक केवी करत असे ऐसे जल्पुनी चित्ती निवांत बैसला ते एक चित्ती परी हुडहुडी तरुफाल प्रती शांतपणे राहीना सुशब्द वाक्य अमृत पौर्या सिंचित झाला वाकुत्तर म्हणे योग्य का चिंता तुर शोक करीसे हे सांग अरे वेंचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी त्यासाठी शोक परवडी करीसी काय हे मूर्खा ऐसे उत्तर द्रुमाचे फळ अर्थी उपता नृपाळ यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तया ते म्हणे महाराज नृपाळा तू शोक करीसी कवन मिळा तरी दुःख धी शोक जळा प्रचिती पाहू आपुले तरी आहा पांथस्त तू प्रक्राम कंठी लागला जगाचा उगम तरी त्या उगुणी अनर्थ धाम सुख कैसे नांदेल तरी आपणावरुणी नृपती घ्यावी जगाची अर्थप्रचिती माझी बाटली फुटल्या क्षिती दुःख जाणे मी एक राव ऐकुनी वागुत्तरा पुन्हा म्हणत असे ऐकीचे नरा मम दुःखाचा दृष्टांत खरा प्रचितीरूपी धरिला त्वा परी माझी पिंगला राणी मान पावली जैवी सौदामेनी हरपली जैसी सौदामेनी परतोनी कैसी प्राप्ती होय शतानुशत मडकी मिळत प्राप्त करून देईल क्षणात पिंगले समान श्रीरत्न कैंचे दुसरे मिळेल यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करीना एक क्षण परी ऐसी बाटली मिळेना ऐसे ऐकून येणारा दीप मने पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधी धावेसी तरी लक्षावधी पिंगला माते आताचे दाखवी सद्गुरु भरिते तू ते बाटल्या शतानुशते सिद्ध करीतो या ठाया तरी तुझा चमत्कार दावी माते कल्पतरू जैसा भूषण कृपा परू गुरु सुत तो गहिवरला
तरी बा समान करणी माते मिरवेल अंतकरणी नातरी ढिसाळ वाटल्यावानी पर्यार्थ हिंगूच दिसत असे. जैसे मृगजळाचे पाणी पर्याप्ती समान वाटे खाणी परी तृषा कोडाच्या वासरमणी अस्ताचळी पावे ना. विशुद्ध ओडंबरी घन स्वर्गी हुनी करी गर्जना परी तोये लेशमान महिलागी आतळेना. की काजवा जो तो दिडवा दावी तरी का ती मिरास तो आठवी. देवी बोल पोल प्रवाही मिरू नको योगेंद्रा. ऐसे एकता वचन म्हणे राय नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्षावधीना केलिया मज देसील काय. येरो म्हणे पिंगला नयना दाविल्या पूर्वी इच्छिल्या कामना. राज्यवैभव सुखसैवना संकल्पित तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. येरो म्हणे पंचमंडळ साक्ष भक्त असती बा. आणि आनंदादी स्वर्ग सविता जळ पाताळ जळमही मान्यता हे साक्ष असती बा. देखता पक्षी मृगाधिक जरी मजन घडे बोला समान तरी पूर्वज सर्व पावतीहीन. स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगिती. आणि शतजन्म रौरवकार मही भोगीन वारंवार. जरे मी नावपी राज्य संभार तुझ लागी महाराजा. ऐसे बोलेन शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराज हे तपपाळक. बोला समान दावी की जरी या बोला समान राहानी तरी नरक पावसील सहस्र जन्मे विहित वाचे अनुरोधत्वय. ऐसे राजेंद्र बोलले वाणी सत्यार्थ म्हणत असे योग तरणी मग कामिनी अस्त्र पिंगला नामी प्रयोगाते उच्चारी. मग सहज ऊर्ध्व करुणी दृष्टी फेकित झाला भस्म चिमुटी. तव ते कामिनी अस्त्र कोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगलाची भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरून उतरली. पाठीपोटी व्यापली सन्मुख उभी राहिली. रायाच्या राव पाहुणे पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप सकळांशी बैसुनी आपणा समीप संसार खुणा पुसत असे. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगुनी उपरी बोध अर्थ रायाप्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शिल्य बैसले अंतरा. परी अशाश्वताचा माथा वारा फुकटपणे वाहिला. म्या चित्ती करून तुमची प्रीती दाहून घेतले देहाप्रती. पुन्हा उदय गोरक्ष जती अनुत्तप दृश्यपाय केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा अवनी. परी शेवटी पृथ्वीपणाची पासणी तुम्हा आम्हा असेची. तरी राया मही भोज आता संग सोडूनी माझा मोक्ष महितळी ध्वजा लोवनिया उभारी. या परी माझा काम चित्ती वरुणी आचरला संसार नीती. परिमुक्ती मोक्षाचे मांदू साथी चढणार नाही महाराजा. मी पिंगला तुमची कांता आचार आचारले पतिव्रता. त्याने डौरवणी श्रीवरे माथा दिधले होते मजलागी. आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत. मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा. ऐसे वदनी निवांतपणे बिंगला बैसली राव वेष्टोनी. परी तो चमत्कार पावनी विस्मय त्यासी वाटला. मग धावणे गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी रायापती बोलत असे. हे महाराज महिपाळ माझा गुरुजो मच्छिंद्रपाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा. तरी यापुरी तुझ्या देही दत्तानुग्रह लादला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदर माही गुरु माझा अससी तुकी. तरी तू वंद आहेसी माते म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भलिचिता. राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छित असे. किंवा सोडणी सकळ संपत्ती कामना विराई वैराग्य चित्ती. अचरू ऐसे बोधमती. तरी स्थिती सांग की जैसी कामना असे चित्ता तैसीच लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर म्हणे महाराज 12 वर्षा बैसलो पिंगला उद्देशा. परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊन त्वरित पिंगल्या दावीला शतानुशत. तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टलो श्रीगुरूच्या हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझा. तरी आता कृपाघन दत्त दर्शनाचे अपार जीवन मज जातका करीपान कृपा घना महाराजा. आता माते संसार राहणी राज्य वैभव सुखावाने. तुच्छ लागेल योगधर्मी प्रतापाने हीनते. धन्य तू एक प्रत्यास पिंगला दाविले चमत्कारास. जेवी आवडे कुरु पाळास कौरव दर्शना दाविले. तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माते येत. तरी मी न राहे भवभ्रांतीत वेष्टोनिया महाराजा. आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकल कलांचे प्रयोगा. माझा स्वामी अनुसूया कुशिगा रत्ना माते दाविका. गोरक्ष म्हणे विरयण रुपाळा. मणीवरिले आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा. तरी तितुक्या भोगुनी आता संतुष्ट करी आपले चित्त. येरो म्हणे एकी करिता दुःख इतके भोगिले. मग लक्षावधी भोगून तयाचे दुःख अवर्णन. कोणी भावकावे चंद्रागमान अवधी ते सांडोनिया. एक ऋषिक दंशिला अंगा वेदना होती भोगा. त्यात लक्षानुलक्षे सुयोगा दांशिल्या काय सांगावे.
तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगलेस आणि तू राज्यवैभव सांभाळ करी महाराजा. तरी माझ्या स्वामीचे चरण आता दावी मज कारण तुका उपकार करून कीर्तिध्वजा मेरेवी का. मग अवश्य म्हणे गोरक्षसूत पुन्हा अदृश्य पिंगला समस्त. मग धरुणी भर्तरीनाथाचा हस्त नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता लोटिता झाली आनंद सरिता. विक्रम रायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला. राये बसवणी कनकासनी षोडशोपचारे पूजला म्हणे. मग जोडीने पाणी गोरक्षा ते पुसितसे म्हणे महाराजा मम भ्राता पिंगला विरे भेटेल्या चित्ता कैसा आणला देहा वर्ता तरी ती कथा सांगावी. मग राय ते सकळ कथून तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टताची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन गोरक्षा खाते ते धवा. हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती तरी आपण येथे षण्मासवस्ती भ्रात्या समवेत करावी. म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्ष सोडिले अन्न त्याने कृष शरीर होऊन प्राणडोळा उरला असे. म्हणून आपणा विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र परी ते स्वात्वन्न सेवनी चित्र मम मानसा पोसावे. यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझी चित्ती परी नेनो यावरी पुढे मती कैसे होईल रायाची. त्याकरिता तप्त देईन रायाचे हाती हित आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा. ऐसे विक्रम गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सफळ कारण 12 राण्या आधी करोना वृत्तांत त्याते समजला. मग ते असुख मानून चित्ती शोके युती विवळवती गोरक्षा ते शिव्या देती मेला मेला म्हणून या. नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होता दृष्टी सरिसी मेल्याने येऊनी घातले फाशी दूरदेशी न्यावया. तरी याचे जळ वदन नेता आमचे सौभाग्य रत्न ऐसे म्हणून म्लान वदन रुदनाते दाविती. असो यापरी विक्रमा करिता तरी रात्र झाला राहता. मग भर्तरी गोरक्ष उभयता निघते झाले तेथुनी राव विक्रमा आनंद चित्ती. उभयता ते घेऊनी संगती बोळतसे अति प्रीती गोरक्षा ते वंदुनिया. परी स्त्रियांचे कटकात थोर ओढवला कांत शरीर टाकून भूमीवरती आरंभळती हट्टा असे. आठवणी रायाची निपुण गुण स्त्रिया करती हट्टा असे रुदन म्हणते आमचा गेला प्राणश राव शरीर मिरविला. देरीकडे गोरक्षनाथ भर्तरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले. तो गोरक्षा पुसे भर्तरी ते की राज्यवैभव अद्भुत यात मानस जरी गुंडाळत असेल तरी माझं सांग. ऐसे ऐकून गोरक्ष वार्ता भर्तरी बोले प्रांजळ अर्था. हे महाराजा वैभव न लगे चित्ता योग आचरू वाटत असे. राज्यवैभव कनक कामिनी वाटले नीच वमना होणी लक्ष लावणी गुरु श्री गुरुचरणी प्रचित घेऊन वे वाटला. मग आपुली शैली शिंगी कंथा झाला देत राया यशवंता भिक्षा झोळी घेऊन हाता कुपडी फाळवडी ओपितसे. ऐस्या सरंजामे करून रायासी बोलता झाला वचन वैभव मानसी ना समान तरी प्राचित दाव की. तरी संचारोने अंतपुरात कामिनी तुझ्या 12 शतक त्या परक्या मानुनी चित्तांत भिक्षा मागुनी येई मौन दृष्टी. ऐसे ऐकुनी भर्तरीनाथ अवश्य म्हणे काय आहे यात. मग तैसाची उठुनी कृतात तो तवत अंतपुरात संचारला. आदेश अलक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपणा शिंगी सारंगी वाजवणं स्त्रियांचे सदनी फिरत असे. तो ते आधीचे श्रीकटक बैसले होते करीत शोक त्या उत्तरी रफावणी रायाचे मुख आक्रंदती अट्टाहसे. एक धरणेवरी लोळती एक कबरी केश तोडीती एक मृत्तिका मुखी घालती मस्तक आपटीती धरणीये. महे आपटणी कपाळ रुद्रे व्यक्त होत करीती वंबाळ. एक उभय हस्ते वक्षस्थळ धबधबा पेटीती पै. एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती परिचारिका धावणी असती सावध करीती दयांते. एक मने या राया समान उपरीना देखे शोत जन्म आहा रायाचे माईक धन मायहुनी आगळीक. एक म्हणती आहा राव कैसा मिटला आमचा भाव आहा विदुते आमचे देव कैसे रेखले निज भाळा. जय वस्ताला की गाय एक कडीनं टाकून जाय त्याची नीती तो पतिराय होय माय अमुच. अगे स्नेह करून एक शयनी परम स्नेहाचे चांगुलपणी किंचित कोमाईले पाहत वदने अर्थ पुसे तयाचा पुसे परी इष्टार्थ समान. राव पूर्ण करी स्नेह करून जैसी माय करी कडणे कारण तैसा लळा पाळीत असे. ऐसी माया जयाची चित्ती तो आता होणी निष्ठुरमती कैसा जात असे अदृश्य क्षिती आम्हा शव करुनिया. तरी आता अर्थहीन राय जातात आमूचे प्राण आम्हा निडळवाणी करून अघोर राणी सोडीसी. ऐसे म्हणून आरंभळती उलथोनी महीवरती पडती पुन्हा उठून रायासी पाहती दैन्यवाणी शरीरे.
मग म्हणती हाजी राह मिरवित होत असा कैसा भाव की महिलागी कामदेव अवतार दुसरा दिसत असे. अहो राजाचे वैभव वर्णन ठिंगणा वाटत असे सहस्रनयन. तो कृश शरीर दैन्यवाना भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलूनी पाहत त्याते पुन्हा सांडिती शरीराते. मग सकळ उठून रायाते वेष्टन घातले स्त्रियांनी. म्हणती राया आम्हा सांडून दूर देशी नका करू गमन. येथेची पाहुणी चक्रवंदन तुष्ट होतो आम्ही की. तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या राया उदास. तरी मुक्त करून आमच्या प्राणास पाऊल मग पुढे ठेवावे. ऐसे बोलता राया मनी संचरला क्रोध द्विमूर्धनी. मग कुबडी कारुणी निघता झाला माघारा. तरी तो गोरक्ष गुप्तहेर पाहत होता चमत्कार. राव निघता तेजुनी स्त्रिया सत्वर मान तुकवी गोरक्ष. असो भरतरी सहज स्थिती निघता मागे त्या युवती. आरंभोळीने पाठी येते नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षापर्यंत बैसला होतासी स्मशानात. आता जोग आचरण करुणी वनांत. तैसाची येथे राहे का. परी तो राव सकळ सांडून गावाबाहेर आला परतून. एरीकडे विक्रम उच्चैनी स्त्रिया गेल्या स्वस्थाना. या परी गोरक्ष भरतरीनाथ कुसने निघाले विक्रमाते. मग पदी पदी दुरा होत अर्धकोस तै गेली. एरीकडे विक्रम रूपती परतून आला स्थानाप्रती. तरी अट्टहास्य पाहून अंतपुराप्रती संचार करिता पै झाला. मग माय बहिणी कन्या समान सकळा तोषी बोध करून एरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती. परी कृश शरीरे भरतरीनाथ अशक्त पद ठेवी कंठेना पाहत. मग व्यान अस्त्र भस्माची मुठीत स्थापित झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चितचा भाळी झडून गेली अशक्त काजळी. मग क्षणपाती लगता डोळी गिरनार पर्वती पोचला. तो जाता देखे अत्रिनंदन पायी लोटले उभयजन. मग माये उभयता कवळून वदन इंदू कुरवारे. म्हणे वस्ता गोरक्षनाथा भरतरी करिता शिनविले तुते. ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते. त्याच प्रकरणी मोहस्थिती राया भरतरी ते संपादिती. म्हणे वत्साश्रम बहुती आणले येथे मम वसते. असो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेकाते घोटाळा. निवेदने चित्ती संचयेला तोषाप्रती तरी वरील. असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल धुंडीनंदन. मालू नरहरी कृपे करुणा संतगणी मिरविला. स्वस्तीची भक्ती कथासार संबंध गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर 29 अध्याय गोढा. अध्याय 29. ओया 196. श्रीकृष्णार्पण वस्तू शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 29 अध्याय समाप्त. अलख निरंजन.